मिडल ईस्ट देशांमध्ये वाढत असलेल्या तणावाचा आणि इराण इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे। कतारनं गॅस पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात महागाईचा फटका बसलाय। इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं घरगुती तसंच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मिडल ईस्ट देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता भारतातील बाजारपेठांवरही दिसू लागला आहे। इराण आणि इस्रायल या दोन देशात वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कतारनं गॅस पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर देशात घरगुती तसंच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ केली आहे, तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 115 रुपयांनी महाग झाला आहे। नागपुरात 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत यापूर्वी 904 रुपये 50 पैसे होती, मात्र या दरवाढीनंतर ही किंमत आता 964 रुपये 50 पैशांवर पोहोचली आहे। तसंच 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आधी 1915 रुपये 50 पैसे होती, ती आता वाढून 2030 रुपये 50 पैसे झाली आहे। सध्या दरवाढीची घोषणा फक्त इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं केली असली तरी लवकरच भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्याही गॅस सिलेंडरचे दर वाढवू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर परिणाम होणार असून हॉटेल, रेस्टॉरंट तसंच लहान व्यावसायिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे। व्यावसायिक गॅस महाग झाल्यानं बाजारातील अनेक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे येत्या काळात महागाईचे चटके बसण्याचीही भीती आहे।